नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चेन्नई लॉ क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. 2023 नंतर तब्बल 3 वर्षानंतर 2026ला दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा आयोगाने जाहिरात काढलेली आहे. ही परीक्षा 2024ची आहे, जी जाहिरात 2026ला आहे. ओके, 286 पदांकरिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये जाहिरात देण्यात आलेली आहे. परीक्षा ही 2 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. कुठे होणार आहे? छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई व नागपूर. अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो 1 मे 2026 ते 21 मे 2026 पर्यंत आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, पात्रता प्रवर्ग या ठिकाणी जी माहिती देण्यात आलेली आहे ती बघा. ॲडव्होकेट, पब्लिक प्रॉसिक्युटर आणि गव्हर्नमेंट ॲडव्होकेट यांच्यासाठी जर ते ओपन कॅटेगरीचे असतील तर 21 वर्षापासून 35 वर्षापर्यंत परीक्षा देता येणार आहे. मागासवर्गीय असतील तर 40 वर्षापर्यंत देता येईल. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, 3 वर्षाच्या प्रॅक्टिसचा जो मुद्दा आहे तो 30 एप्रिल 2026 पर्यंत 3 वर्ष पूर्ण झालेले असावे, डिग्री कंप्लीट करून प्रॅक्टिस करण्याला. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मिनिस्टेरियल स्टाफमध्ये म्हणजे जे कोर्टामध्ये काम करणारे लोक आहेत, शिपाई असतील, क्लर्क असतील इत्यादी, त्यांना 21 ते 45 वर्षापर्यंत जर ते ओपन कॅटेगरीचे असतील तर, आणि जर मागासवर्गीय गटामध्ये ते मोडत असतील तर 50 वर्षापर्यंत त्यांना ही परीक्षा देता येणार आहे. आता बघा खाली, मराठी भाषेचे ज्ञान. या ठिकाणी सर्व उमेदवारांना मराठी भाषा उत्तम रीतीने बोलता, वाचता व लिहिता येणे आवश्यक असून मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान, त्याचप्रमाणे मराठीतून इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीत सफाईदारपणे भाषांतर करता येणे आवश्यक आहे. दुसरा नंबर मुद्दा असा आहे, अनुभवाच्या बाबतीतला जो आहे, मराठी जर येत नसेल तर मराठी भाषेविषयी असं सांगितलेलं आहे की नियुक्तीपासून 2 वर्षाच्या आत मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील. अनुभवाच्या पुराव्यामध्ये बघा, अनुभवाच्या यामध्ये सांगितलेलं आहे, प्रधान जिल्हा न्यायाधीश, जिल्ह्याचे जे प्रधान जिल्हा न्यायाधीश आहेत किंवा उमेदवार ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करीत आहे किंवा केली आहे त्या ठिकाणचे प्रधान न्यायिक अधिकारी यांच्याकडून प्रमाणित केलेले असावे किंवा माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत किमान 10 वर्षाचा अनुभव असलेल्या वकिलांकडून किंवा प्रबंधक, न्यायिक, विशेष कार्य अधिकारी यांच्या अनुमोदनासह प्रमाणित केलेले असावे. सेवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांच्या नियंत्रणाखाली सेवा आहे असा विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख आणि विधी लिपिकाच्या बाबतीमध्ये संबंधित न्यायालयाचे प्रबंधक म्हणजेच रजिस्ट्रार यांच्याकडून. आता ही अर्हता मोजली कशी जाणार आहे, 3 वर्ष मोजायचे कसे, तर स्टेट बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून तात्पुरती नोंदणी म्हणजेच प्रोव्हिजनल एनरोलमेंट किंवा नोंदणीच्या तारखेपासून वकिलीचा व्यवसाय गणला जाईल असं या जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जाहिरातीच्या दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी पर्यंत स्टेट बार काउन्सिलमध्ये नोंदणी केल्याला 3 वर्ष पूर्ण झालेले असणे अत्यंत आवश्यक आहे. नेचर ऑफ जॉबमध्ये ॲडव्होकेट टाकायचं आहे, गव्हर्नमेंट ॲडव्होकेट, पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा मिनिस्टेरियल स्टाफ. यानंतर बघा, परीक्षेचे टप्पे. परीक्षेचे टप्पे यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे 2 टप्पे आहेत. पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे, मुख्य परीक्षा ही 200 गुणांची असणार आहे आणि तिसरं म्हणजे मुलाखत 50 गुणांची असणार आहे. पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका 1 असेल, एकूण गुण 100, परीक्षेचं माध्यम इंग्रजी असेल. पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे, या ठिकाणी अगोदरचे जे कायदे आहेत आणि आताचे नवीन जे 3 कायदे आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेले आहे. काय आहे बघा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, सिव्हिल प्रोसिजर कोड, एव्हिडन्स ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, लिमिटेशन ॲक्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंडियन पिनल कोड, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स अँड पार्टनरशिप ॲक्ट, भारतीय न्याय संहिता,
भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय नागरी सुरक्षा संहिता. यानंतर मुख्य परीक्षा जी आहे, मुख्य परीक्षेमध्ये कसं आहे तर बघा, परीक्षेचे स्वरूप हे पारंपरिक असेल, म्हणजे लिखाणाची परीक्षा असेल. एकूण पेपर 2 असतील, प्रत्येकी 100 गुणांचे 2 पेपर होणार आहेत. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. पेपर क्रमांक 1 मध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आहे, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, सेल ऑफ गुड्स ॲक्ट अँड पार्टनरशिप ॲक्ट आहे. तर पेपर क्रमांक 2 मध्ये इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स ॲक्ट, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989 अँड प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 म्हणजे नागरिकत्व कायदा. एसेज ऑन करंट लिगल टॉपिक अप्रॉक्सिमेटली 800 वर्ड्स म्हणजे 800 शब्दांचा तुम्हाला निबंध लिहायचा आहे. द भारतीय न्याय संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023, द भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 यांच्यावरती पेपर क्रमांक 2 असणार आहे. मुलाखतीच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे बघा, 50 म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये जे पेपर होणार आहेत 2, त्यांच्यामध्ये कमीत कमी 50 गुण मिळवणे आवश्यक आहे, त्याशिवाय बोलवल्या जाणार नाही. आणि दिव्यांग आणि मागास वर्गातील लोक विद्यार्थी असतील तर 45% गुण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर बघा, मुलाखतीमध्ये पास होण्यासाठी किमान 40% किंवा 40% किंवा त्याच्यावर गुण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचाच अंतिम निवडीसाठी विचार केला जाईल. आणि दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत मात्र 35% गुणांची अट टाकण्यात आलेली आहे. ज्यांना 35% मिळतील ते पुढे जातील. 50%च्या 40% म्हणजे किती होतात तर 20 गुण होतात. बरोबर आहे, 20 गुण मिळवले तर 50 पैकी 20 गुण मिळवले तर आपल्याला पुढे जाता येईल. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी कागदपत्र दिलेले आहेत 12 ही कागदपत्रे आपल्याला अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जातील नावाचा पुरावा, ज्याला SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता नावाचा पुरावा म्हटलेला आहे. अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा म्हणजे डोमिसाईल, शैक्षणिक अर्हता, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, त्याच्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र 26-27 लागणार आहे, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड जर दिव्यांग असतील तर, मागासवर्गीय दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, SSC नावामध्ये काही बदल असेल तर बदल झाल्याचा पुरावा लागेल, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, विहित अनुभव प्रमाणपत्र आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र आणि गोवा अन्वये नोंद केलेल्या प्रमाणपत्राची प्रत लागणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा, 2 ऑगस्टला ही परीक्षा होणार आहे, म्हणजे साधारणपणे 90 दिवस आपल्या हातामध्ये आहे. 90 दिवसांमध्ये या परीक्षेची तयारी उत्तम रीतीने कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ज्या कोणाला आपली बॅच लावायची असेल, फक्त 500 रुपयामध्ये ही बॅच तुम्ही घेऊ शकता. त्या ठिकाणी रोज लेक्चर अपलोड होत राहतील. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.